काळ्या ओढ्यातील प्रदूषणाविरोधात आंदोलन तीव्र, पाणी बंद करण्यासाठी प्रशासनाला 8 दिवसांची मुदत. पंचगंगा नदी परिसरातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी परिसरातील प्रक्रिया उद्योगातून बाहेर पडणाऱ्या रसायनयुक्त पाण्याविरोधात आंदोलन अंकुश संघटनेनं आंदोलनाचा इशारा दिला. नदीत सोडलं जाणारं हे पाणी पिण्यास अयोग्य ठरतंय. शेती व आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होत असल्याची नागरिकांची भावना आहे. सोमवार 6 एप्रिल रोजी दुपारी आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिक व कार्यकर्त्यांनी काळ्या ओढ्यात येणारे पाणी, माती व मुरुम टाकून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून माती वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडवलं व आंदोलकांना रोखलं. घटनेची दखल घेत शिरोळचे प्रभारी तहसीलदार खिलारी यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला आणि आंदोलकांना चर्चेसाठी प्रांत कार्यालयात बोलावलं. त्यानुसार प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीस इचलकरंजी महानगरपालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पाटबंधारे विभाग, संबंधित प्रक्रिया उद्योगांचे प्रतिनिधी तसेच आंदोलनाचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान प्रदूषित पाण्याच्या प्रश्नावर चर्चा झाली. संबंधित यंत्रणांनी विविध उपाययोजनांची माहिती दिली, तर प्रक्रिया उद्योग प्रतिनिधींनी काही दिवसात ओढ्यात जाणारं पाणी थांबवण्याचं आश्वासन दिलं. तथापि ठोस आणि तातडीचा तोडगा निघाला नसल्याची भावना उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली. यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी प्रशासनाला आणखी 8 दिवसांची मुदत देत त्या कालावधीत प्रदूषित पाणी पूर्णतः थांबवावं अशी मागणी केली. अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान प्रदूषित पाण्यामुळे परिसरातील शेती, जलस्रोत आणि जैवविविधतेवर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जाते. त्यामुळे येत्या काही दिवसात प्रशासनाकडून कोणती ठोस पावलं उचलली जातात याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय.